नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 घटक पहिला समरूपता या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. सराव संच 1.2 आपण सोडवतोय. प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 यातला आपण 8वा प्रश्न सोडवणार आहोत. त्रिकोण LMN मध्ये या ठिकाणी हा त्रिकोण LMN मध्ये हा जो किरण MT आहे तो कोण LMN चा दुभाजक आहे. LM दिले आहे 6, MN दिले आहे 10 आणि NT 8 दिले आहे. LT काढायचे आहे. आपण आकृतीवरून सहज ओळखू शकतो. कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार किंवा प्रमेयानुसार अँगल बायसेक्टर थेरम त्याला म्हणायचं. बाय यूजिंग अँगल बायसेक्टर थेरम तो कसा आहे. हा M हा कोण कोणत्या दोन कोणांनी तयार झाला ज्यातून हा कोण दुभाजक काढलेला आहे तो M हा शिरोबिंदू किंवा M हा कोण LM आणि MN या दोन भुजांनी तयार झाला आहे. म्हणून या ठिकाणी कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार प्रमेयानुसार त्याची मांडणी LM भागिले MN बरोबर LM भागिले MN घेतली तर LT भागिले TN असं लिहायचं किंवा NT भागिले TL असं अजिबात लिहायचं नाही. जर MN अगोदर खालून सुरुवात केली MN भागिले ML केलं तर मग NT भागिले LT चालू शकतं. ओके. LM भागिले MN बरोबर LT भागिले TN. LM 6 आहे. ओके. MN 10 आहे. LT काढायचे आहे आणि TN 8 आहे. ओके. तर मग LT बरोबर तिरकस गुणाकाराचा वापर कसा करायचा. LT गुणिले 10 बरोबर 6 गुणिले 8. LT बरोबर 8 संग 48 भागिले 10 हे गुणिले 10 पलीकडे गेले. सुट्ट्या दशकाच्या ठिकाणी दशांश चिन्ह म्हणून LT बरोबर 4.8 एकक. ओके. हे याचं उत्तर आहे. LT बरोबर 6.8 48 भागिले 10 दशांश चिन्ह दशकाच्या ठिकाणी छेदस्थानी 10 आहे म्हणून. 9वा प्रश्न आहे. त्रिकोण ABC मध्ये BD हा कोण ABC चा दुभाजक आहे. AB बरोबर x, BC बरोबर x अधिक 5, AD बरोबर x वजा 2 आणि DC x अधिक 2 असेल तर xची किंमत काढायची आहे. त्रिकोण ABC मध्ये कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार इथं सुद्धा AB भागिले BC बरोबर त्याच्यासारखंच AD भागिले DC. ओके. त्रिकोण ABC मध्ये कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार कशी मांडणी करायची आहे. या ठिकाणी AB भागिले BC बरोबर AD भागिले DC. AB भागिले BC बरोबर AD भागिले DC. किमती घालायचे. AB x आहे, BC x अधिक 5 आहे, AD x वजा 2 आणि DC x अधिक 2. इथे तिरकाच गुणाकार करायचा. किमती काढलेल्या AD x वजा 2 आहे, DC x अधिक 2 आहे, x छेद x अधिक 5 x छेद x अधिक 5 तिरकाच गुणाकार म्हणून x कंसात x अधिक 2 बरोबर x वजा 2 आणि x अधिक 5. ओके. x गुणिले x बाहेरच्या पदानं आतल्या पदात गुणायचं. x वर्ग अधिक 2x बरोबर x गुणिले x वर्ग. स्थिर पदांची बेरीज चिन्ह पाहून वजा 2 अधिक 5 आणि इथं x बाहेर आणि मग वजा 2 गुणिले 5 वजा 10 म्हणजे x वर्ग म्हणून x वर्ग अधिक 2x. इथं काय केलं x वजा 2 आणि x अधिक 5 यांचा विस्तार करताना पहिल्या पदाचा वर्ग स्थिर पदांची बेरीज वजा 2 अधिक 5 इथं मध्ये अधिक चिन्ह आणि वजा 2 गुणिले अधिक 5 वजा 10 x वर्ग अधिक 2x बरोबर x वर्ग अधिक 5 वजा 2 अधिक 3x वजा आला असतं हे अधिक वजा वजा झालं असतं वजा 10. ओके. दोन्ही बाजू x वर्ग गेलेत. 2x पलीकडला 3x माग घ्यायचा वजा 3x बरोबर वजा 10 वजा 3x अधिक 2x वजा x बरोबर वजा 10. दोन्ही बाजू वजा वजा चिन्ह गेले. x बरोबर 10 आहे. xची किंमत आहे विचारलेली. ओके. अशा पद्धतीनं
सेमी विद्यार्थ्यांना काहीही अवघड नाही. कुठं या ठिकाणी इथं इंग्रजी लिहिण्याचा प्रसंग पडतो. इन ट्रायंगल ABC बाय युजिंग अँगल बायसेक्टर थेरम. ओके, इतकंच. पुढला प्रश्न आहे 10वा. शेजारील आकृतीत त्रिकोणाच्या अंतर्भागात x हा एक कोणताही बिंदू आहे. इथं त्रिकोण PQR मध्ये, ओके, त्रिकोण DEF मध्ये x हा कोणता एक अंतर्भागातील बिंदू आहे. तो x हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जोडला आहे. x PDला जोडला XD, x Eला जोडला XE आणि x Fला जोडला XF. आणि मग रेख PQ समांतर D, रेख PQ DEला समांतर आहे. QR EFला समांतर आहे. तर राहिला तिसरा दाखवायचा आहे. हा PR DFला समांतर आहे. हे दाखवण्यासाठी या ठिकाणी चौकटी पूर्ण करायच्या आहेत. त्रिकोणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यासच वापरायचा आहे. या ठिकाणी DF आणि PQ समांतर असतील तर DP भागिले PX बरोबर QX भागिले EQ. पाहूया. त्रिकोण XD मध्ये आत्ताच पाहिलं PQला समांतर DE आहे. त्यामुळं इथं पक्षात दिले आहे, इथं पक्ष किंवा दिले आहे म्हणायचं. XP भागिले PD, इथं PD. ओके, आणि इथं QX वरती येणार QX. ओके, त्यानंतर त्रिकोण XEF म्हणजे हा XEF. इथं QR समांतर EF दिले आहे, इथं पक्षात दिले आहे. त्यामुळे इथं काय केलेलं आहे, EQ भागिले QX किंवा QX भागिले QE किंवा इकडून घ्या ना तर XR भागिले RF, XR भागिले RF बरोबर QX भागिले QE. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. इथं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. ओके, मग हे विधान 1 आहे, हे विधान 2 आहे. विधान 1 आणि 2 मध्ये QX भागिले QE हे XP भागिले PDला समान आहे. विधान 2 मध्ये हाच QX भागिले QE हा XR भागिले या ठिकाणी RFला प्रमाणात आहे, समान आहे. म्हणून 1 आणि 2 ची डावी बाजू पण समान. XP भागिले PD, XP भागिले PD बरोबर XR भागिले RF. XR भागिले RF म्हणजे XR भागिले RF बरोबर PX भागिले PD असेल तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार PR समांतर DF असणार आहे. PR समांतर DF दाखवण्यासाठीची सिद्धता आहे. 1 आणि 2 वरून म्हणून PR भागिले DF समांतर आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. ओके, 11वा प्रश्न आहे यातला. त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर AC, कोण B आणि कोण C चे दुभाजक AC आणि AB यांना अनुक्रमे D व E मध्ये छेदतात. तर सिद्ध करा की ED समांतर BC. ही त्या प्रश्नाला अनुसरून आकृती काढलेली आहे. AB आणि AC एकरूप आहेत. B चा दुभाजक AC ला D मध्ये छेदतोय आणि C चा दुभाजक AB ला F मध्ये छेदतोय. तर BC आणि ED समांतर आहे ते दाखवायचं आहे. आता त्रिकोण ABC मध्ये कोण दुभाजकाचं प्रमेय वापरायचं आहे. त्रिकोण ABC मध्ये किरण BD हा कोण ABCचा दुभाजक आहे. बाय युजिंग अँगल बायसेक्टर थेरम इन ट्रायंगल ABC रे BD इज ए
अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABC. ओके, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार मग प्रमेयानुसार AB भागिले BC बरोबर AD भागिले DC. हे पहिलं. ओके, तसेच त्रिकोण ABC मध्ये हा किरण CF कोण ACBचा दुभाजक आहे. आता हा कोण ACBचा कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार ती मांडणी कशी असणार. AC भागिले BC बरोबर बरोबर AE भागिले EB. हे दुसरं. आता या ठिकाणी 1 आणि 2 कडे आपण पाहिलं तर AB आणि AC समान आहेत. BC छेद समानच आहे 1 व 2 वरून. या ठिकाणी AB बरोबर AC पक्षात दिलेला आहे म्हणून या ठिकाणी 1 आणि 2 ची डावी बाजू 1 आणि 2 ची डावी बाजू AB भागिले AC बरोबर या ठिकाणी AC भागिले BC. ओके, 1 ची डावी बाजू ही आहे 2 ची डावी बाजू ही आहे. समानच आहे कारण AB आणि AC समान आहे. कारण त्याच्या दोन भुजा एकरूप दिलेल्या आहेत म्हणून त्याची उजवी बाजू सारखी आहे. AD भागिले DC बरोबर AE भागिले EB म्हणजेच AE भागिले EB. ओके, बरोबर AD भागिले DC आणि म्हणून या ठिकाणी ED समांतर BC म्हणून ED समांतर BC प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. ओके, मूळ प्रमेय प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय आहे. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. AE भागिले EB AD भागिले DC कधी जर ED BCला समांतर असेल आणि त्याचा व्यत्यास काय. जर AE भागिले EB बरोबर AD भागिले DC असेल तर ED समांतर BC असते. हा व्यत्यास आपण सिद्ध केला. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर याकडे आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या आणि प्रोत्साहन द्या. आपली गुणवत्ता वाढावी, आपल्याला सोप्या भाषेमध्ये गणित समजावं हा मनापासून हेतू असल्यामुळं या ठिकाणी जवळजवळ 7वी ते 10वीपर्यंत शिवाय 5वी 6वीसुद्धा काही व्हिडिओ समाविष्ट आहेत. मग शिष्यवृत्ती परीक्षा 8वीची असो, 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा असो, 8वी NM MS असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा सरळ सेवा भरतीच्या असो, तलाठी, पोलीस, ग्रामसेवक, आरोग्यसेवक यासारख्या MPSCच्या परीक्षा असो, या सर्व परीक्षेसाठी या ठिकाणी गणित जे आहे स्पर्धा परीक्षेचं काही प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या आहेत अत्यंत सोप्या भाषेमध्ये. जवळजवळ 5000 व्हिडिओ होत आलेले आहेत आणि केवळ फक्त आपल्या भविष्यातील भवितव्यासाठी यशासाठी हा आटापेटा केलेला आहे. त्याला प्रोत्साहन देऊन अधिक प्रोत्साहित करावं. धन्यवाद.